श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः। मन्नाथाः श्री जगन्नाथाः मद्गुरुः श्री जगद्गुरुः मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1572व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज श्रावण शुद्ध नवमी, बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024। उपदेशामृत संग्रह भाग 6 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक 151 दिनांक 15/8/1992 परमपूज्य महाराजांनी नोव्हेंबर 1991 मधील श्री क्षेत्र गाणगापूर वास्तव्यात भक्तांशी केलेले हितगुज भाग 6 या हितगुजाच्या पुढील भागाचं मी पठण करीत आहे। आपल्या प्रासादिक वाणीतून परमपूज्य सद्गुरू हितगुज साधताना पुढे म्हणतात, परमेश्वरी माया फार विचित्र आहे। तुमचा उद्धार करण्याचा अधिकार त्यालाच आहे, मला ते फक्त सांगण्याचा अधिकार आहे। तुम्ही सर्वांनी धर्म व कर्म सांभाळा। सध्या समाजात मारुतीचा भक्त रामाचे दर्शन घेत नाही, तर शंकराचे दर्शन घेणारी व्यक्ती दत्तात्रयांचे दर्शन घेत नाही। तुम्ही त्यांच्यात तरतम भाव ठेवू नका। मारुती, राम, दत्त, शंकर, इतर सर्व देव व देवी हे सर्वच एकच आहेत। त्या काही काही भिन्न शक्ती नाहीत। जसे एखाद्या आईवडिलांना 4 मुलं असतात व त्यांची नावे भिन्न असतात, परंतु अखेरीस ती मुलेच असतात, तसे हे आहे। त्यांच्यात कुठेही भिन्नता नसते। जसजशा कारणाने ती शक्ती निर्माण झाली तशी त्यांची नावे ठेवली गेली। सर्व धर्मात हाच आहे। इतर धर्मियातही ही शक्ती आहे। त्यांचा तुम्ही द्वेष करू नका। इतर साधूंना नावे ठेवू नका। कार्याकारणाने शक्ती निर्माण झाली, अवतार झाले व त्यांची नावे ठेवली गेली। आता माझं वय 58 वर्ष संपत आले आहे। वयाच्या 8व्या वर्षापासून मी हे अनुभवलेले आहे। देव दिसायला भोळा दिसतो। तुम्हाला आई वडील दिले आहेत, त्याचबरोबर सुखसोयी दिलेल्या आहेत। त्यांची सेवा करीत राहा। तुमच्या अडचणीच्या काळात ही शक्ती तुमच्या मागे उभी राहील। मी खात्री देतो, तुम्ही मला जेव्हा तुमच्या अडचणी दुःख सांगत असता तेव्हा तोही ते ऐकत असतो। पैसा हे सुखाचे कारण नाही। सुखाचे कारण दुसरेच आहे व ते म्हणजे ईश्वर सेवा होय। जर्दाळू जसा बाहेरून गोड असतो व त्याची बी ही आतील बदामासारखी असते, ती दोन्हीही खायची असते, तसे हे आहे। इथे एक भक्त आले आहेत। त्यांचा प्रेस दसऱ्याच्या आदल्या दिवशी बंद पडला। खूप काम खोळंबले। सतत 1.5 तास माझा धावा त्याने केल्यावर मशीन सुरू झाले। त्याने लगेच समोरच्या कामगाराला त्याबद्दल टाळी दिली। खरे पाहता त्याने मला तसे कळवायला पाहिजे होते। कामगाराला टाळी देण्याचे काही कारण नव्हते। काही भक्त मला म्हणजे माझा फोटो घेऊन दिल्लीला जातात। आल्यावर काम झाल्यावर असे कळवतात, गुरूंच्या बद्दल संशय ठेवू नका। गुरुचरित्रात 2ऱ्या अध्यायात गुरूंचे महत्त्व सांगितले आहे। आपण ते गिरवले पाहिजे। लहान मुलांच्यावर तुम्ही सतत संस्कार केल्यावर ते तयार होतील व तुम्हाला सुख मिळेल। तुम्ही त्यांना आपलेसे करण्यासाठी त्यांचे लाड करता। मुले त्याचा दुसरा अर्थ काढून गुंड होतात। प्रसंगी त्यांना शिक्षा करा, काही फरक पडणार नाही। ही मुलं लहानपणचे लाड मोठेपणी विसरतात। पुढे मोठे झाल्यावर आईबापाला विसरतात। मन, बुद्धी, शरीर मुळात व्यवस्थित असते। परमेश्वर सगळे व्यवस्थित देत असतो, त्याचा मान तुम्ही व्यवस्थित ठेवत नाही। शिक्षणाने उंची वाढत नाही। एरंड उंच झाल्यावर कधी ऊस होत नाही। मुलांच्यावर लहानपणापासून लक्ष ठेवा। त्यांची चूक झाल्यावर त्याचं वय आहे का असे विचारण्याचे वय होऊन गेलेले असते, असे करू नये। संस्काराशिवाय परिणाम नाही। मीही बाहेरून आल्यावर आश्रमात शिरताना पाय धुवून आत जातो। तिथे मला कोणीही विचारणारे नसते। हे पायाला जखम असूनही चालू आहे। सतत मी देवाचा, देव माझा
हे चालू असते. देवाला प्रेमाने अरेतुरे म्हणतात. काही स्त्रियाही नवऱ्याला अरेतुरे म्हणतात. माझ्यासमोर हे असे वागणे योग्य नाही. कोणीही व्यवहाराच्या पद्धती ओलांडायच्या नाहीत. हे सर्व मी त्याच्या आज्ञेने, त्याचा अनुग्रह झाल्याने तुम्हाला सांगत आहे. हे सर्व सत्य आहे. हे सर्व तुम्ही पाळल्यावर सर्वांना सुख मिळेल. जसे गुलाबजाम पाकामध्ये जास्त वेळ राहिल्यावर गोड लागतात, तसे तुम्ही हे जास्तीत जास्त सांभाळल्यावर तुम्हाला फरक जाणवेल. श्रीमंत समाजात घरी व व्यवसायात खूप अडचणी येत असतात. अशा प्रसंगी देवाची आठवण येते. देवाच्या बद्दलच्या भावना कर्तव्याने व्हायला हव्या आहेत. त्या स्वार्थासाठी असू नयेत. अशांना देव काही देणार नाही. ही त्याचीच शक्ती आहे. तुम्ही जे त्याला मागाल ते तो तुम्हाला देणार नाही. सुखी ठेव म्हणाल तर सुख मिळणार नाही. अशी त्याची वागायची पद्धत असते. सर्व उपासना कृत्य केल्यावर कृष्णार्पणम अस्तु असे म्हणावे. हा भाव येण्यासाठी सद्गुरूंच्याच सहवासात जाणे आवश्यक आहे. त्याच्या सहवासाने मी तुमच्या स्वप्नात दिसतो. तो माझ्या रूपाने तुमच्या स्वप्नात येत असतो. मी तेव्हा प्रत्यक्ष अंथरुणात पडलेला असतो. इथे आल्यावर तुम्हाला जे घेता येईल ते घ्या. नुसते बसू नका. सहवासाने तुमच्यात बदल घडून जाईल. अंतःकरण मुळात कठोर असते व ते मृदू झाल्यावर तुम्ही जगायला लायक व्हाल. हल्ली लहान वयाची मुले चोऱ्या, खून अशी गैरकृत्य करतात. त्यांचे अंतःकरण कठोर झाल्याने हे असे घडते. आई वडिलांना ते उलट बोलत असतात. बाहेरच्या नादाचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. धर्माचरण करण्यास देवाने सांगितले आहे. धर्म व सत्पुरुष त्याने स्थापन केलेले आहेत. मुद्दाम हे घडवलं जातं. रामदास तुकारामांचे श्लोक वाचताना त्यांचे अनुभव त्यांनी त्यात लिहिलेले दिसतात. वाचताना इतरांना काहीही विचारावे लागत नाही. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळत असतात. माझ्या मुखातील शब्द पुन्हा पुन्हा लक्षात ठेवा. हौद पाण्याने भरलेला आहे. पाणी पीत राहा. त्यात नुसते बदकन पडू नका. माझा राग फक्त 5 मिनिटांचा असतो. त्यानंतर पुन्हा काही शिल्लक राहत नाही. मंदिरात पूजेच्या वेळी आज पादुका चांगल्या स्थितीत दिसल्या. सर्वांना पूजा बघायला मिळाली ना? सर्वांना पादुकांचे दर्शन झाले असेलच. काल तुळजापुरात 11ला सकाळी आलो. 2 तास तिथं थांबावं लागलं. 1994 नंतर खूप व्याप वाढेल. पुढे बैठका घेणे अवघड होऊन बसणार आहे. ते शक्य होणार नाही. तुळजापूरला सोलापूरची खूप मंडळी दर्शनाला आली होती. त्यांच्यात खूप उद्योगपती होते. प्रभावी व्यक्ती असल्याने ते दर्शनाला आले होते. गरम खूप झाल्याने मोटारीच्या काचा उघड्या ठेवल्या होत्या. आपल्या भक्तांची चारी बाजूनी गर्दी होती. तरी एका स्त्रीने मोटारीत हात घालून स्पर्श केलाच. मला हे असे आवडत नाही, चालत नाही. परंतु मागे मला शृंगेरी शंकराचार्यांनी म्हणजेच श्री भारती तीर्थांनीच असे सांगितले आहे की जेव्हा तुम्ही समाजात जाता व तिथे गेल्यावर कोणाचा स्पर्श झाल्यावर तो स्पर्श समजू नका. मनात खेद वाटून घेऊ नका. तुम्ही जेव्हा एकांतात बसला असाल व तिथे येऊन कोणी शिवले तर तो स्पर्श माना. नाहीतर समाजात गेल्यावर तुम्ही प्रत्येक वेळी किती वेळा आंघोळी करणार? श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.